गुड मॉर्निंग. आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. जसं की तुम्हाला दिसते की मी प्रॉपर रेडी झाली आहे. इथे अव्यू पण रेडी आहे. अव्यू स्टँड अप बेबी. अव्यू हे बघ ना. हा खूप एक्सायटेड असतो जेव्हा मी रेडी होते, बिकॉज त्याला कळून जातं की आपल्याला आता कुठेतरी बाहेर जायचं आहे. आणि आम्ही इथे रेडी झालोय. प्रीतम आंघोळीला गेलाय, अव्यू रेडी आहे, मी पण रेडी आहे. सामान थोडंफार भरायचं आहे. सामान तसं तर वन डे ट्रिप आहे आणि मला वाटते आम्ही इव्हिनिंगच्या पण थोडा आधीच येऊ. पण तिथे धबधबा आहे, मंदिर आहे. सो माझं असं आहे की ठीक आहे, धबधबा आहे तर थोडंफार तो भिजेल अव्यू. सो त्यासाठी म्हणून आम्ही डायपर आणि एखाद दोन ड्रेस घेतोय. आणि अव्यू आज खूप सकाळी उठलाय आणि त्याने माझी अजिबात झोप नाही होऊ दिली आहे. मागल्या 2 दिवसापासून असं होतं ना की मला रात्री असं अँझायटीमुळे म्हणा किंवा थोडंसं टेन्शनमुळे म्हणा मला झोपच येत नाही आहे. टेन्शन कसलं ते माहिती नाही, पण ना झोप व्यवस्थित होत नाही आहे. आणि काल तर माझ्या कमरेला एवढा त्रास होता, एवढा त्रास की मी रात्री प्रीतमला झोपेतून उठवून म्हटलं की मला बाम लावून दे, कारण मला हालून पण होत नव्हतं. आणि अव्यूला सवय आहे माझ्या हातावर झोपायची आणि त्याला खाली ठेवलं ना तो लगेच अंगावर चढून झोपतो. सो असं काहीच माझ्याबरोबर मोस्ट ऑफ टाईम होत असते आणि त्यांनी खूप त्रास होतो. मग रात्री मी सकाळी उठली 6ला, प्रीतमच्या अलार्म लागलं होतं, म्हणजे प्रीतमने अलार्म लावला होता ऑलरेडी, तर मी 6ला उठली ऑलरेडी. आणि त्यानंतर मी परत बाम लावून थोड्या झोपली. तर मी काहीतरी 8ला उठली आणि आम्हाला 8लाच निघायचं प्लॅन होतं, 8:30ला, कारण मावशी 8ला येणार होते. पण मावशीच ॲक्च्युली 9ला आली, त्यामुळे सगळं डिले झालं. आता 10 वाजले आणि फॉर शुअर निघेपर्यंत 10:30 होईल. आणि असं काही नाही, खूप लांब नाही आहे, 30-40 किलोमीटर आहे. तर दीड तासात आम्ही पोहोचून जाऊ. तिथे 2-3 तास आम्ही स्पेंड करू, छान बाहेरच लंच वगैरे करू आणि पुढे आणखी काय काय दिवसभरात मी तुम्हाला सांगेल. आणि जिथे आम्ही चाललोय ते सुद्धा तुम्हाला दिसणार आहे. बाहेर सकाळी खूप ऊन आलं होतं, तर मला विचार आलं होतं की अरे एवढा ऊन आलाय, जायचं की नाही. पण आता खूप छान वेदर झालंय, तर आपण निघू शकतो घराबाहेर. आणि असं काहीच अपडेट आहे बघा. मी ट्रायपॉड पण घेऊन चालली आहे, म्हणजे प्रॉपर मी शूट करणार आहे तिथे, तुम्हाला पण दाखवणार आहे. वन डे ट्रिप आहे तर तुम्ही पण जाऊ शकता. या वेदरसाठी एकदम परफेक्ट आहे ती प्लेस. सो चला, आता मी पटकन थोडेसे मखाने वगैरे भाजून घेते अव्यूसाठी, रस्त्यासाठी. आणि पुढे तुम्हाला आणखी काय होते सांगते. भीती असते की मी कुठे चालली आहे आणि जर अव्यूला भूक लागली आणि त्यांनी मागितलं काही नाही आपल्याकडे खायला, तर मला ते धगधग होते की मी जरा काय देऊ. सो बेटर वे आपली म्हणजे असावं. होऊ शकते यातलं आम्ही काहीच खाणार नाही किंवा आम्ही तिथनंच घेऊन सगळं खाऊ, तिथलंच सगळं जेवण करू. पण तरी सुद्धा बॅकअपसाठी आपल्याकडे हे सगळं असणं खूप गरजेचं आहे. आणि अव्यूने आज मॉर्निंगला कुठे गेला तो बघा तिकडे धावतोय. त्याने मॉर्निंगला ना आज पॉटी नाही केली आणि म्हणून तो धावतोय, म्हणजे धावल्यावर तो पटकन पॉटी करतो. आणि तोही पॉटी केलं की आमची थोडीशी टेन्शन फ्री होते. अदरवाईज त्याला एक्सप्रेशन्स बघा. इथे मी मखाने रोस्ट करता, यात मी थोडं मीठ आणि हळद घातलं आहे. तर हे सगळं रोस्ट होईपर्यंत ना मी हे सगळे स्नॅक्स काढले, जे की तुम्हाला माहिती आहे की मी लास्ट ब्लॉगमध्ये घेऊन आली होती. तर हे ना मी घेऊन चालली आहे, म्हणजे हे 2-3 वस्तू, त्याचबरोबर हे 2-3 मफिन्स राहिले आहेत, बाकी तर संपले सगळे. त्यानंतर एक नाईसचं पॅकेट आणि थोडा खाकरा आणि पराठा मी अव्यूसाठी एक केलाय. तर हे सगळं नेण्याच्या मागचं रिझन हे आहे की तिकडे जर वेळेवर काही नाही भेटलं, आपल्याला वेळ लागला, ट्रॅफिक लागला, तर आपल्याजवळ असावं भूक लागल्यावर, म्हणून मी हे सगळं घेऊन चालली आहे. झाली असं काहीच हा नेहमीच धावतो जेव्हा त्याला पॉटी येते आणि मग तो थांबून पटकन पॉटी करून घेतो. त्याचे एक्सप्रेशन्स खूप भारी असतात. आज नाही देतात तसे एक्सप्रेशन्स, 2 मिनिटापूर्वी दिले होते. माझे लिपस्टिक कुठे चाललं किती वेळ लागणार आहे? चला आवरा, चल ना, जायचं नाही अव्यू, बाहेर जायचं घुमी. चलो पकडो, बॅग पकड बरं अव्यू, पटकन बॅग पकड बरं तू. प्रीतम बॅग घे ना. चलो लेट्स गो, कम ऑन. पटकन क्रॉक्स घालणे का? छाबी घे, त्याच्यात आहे ना घरची, बघून घे एकदा. अवयू लेट्स गो. पेंटू कशी झालं? पेंटू चल. अरे
आले कमॉन. ये नेक्स्ट. आम्ही गाडी सामानवर कमॉन जम्प ऑफ यू. ये गुड बॉय. आपण सोबत चाललोय बाळ. कमॉन कमॉन गो 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 गो. बाबांच्या मागे मागे जा. कुठे आहे यू कुठे? ते नेहमीच अडकतात लोक. माछा ना आ मध्ये ना आ Let's go. सो चला आम्ही निघालो आहे आणि आता तुम्हाला सांगते आम्ही कुठे चाललोय. तर आम्ही चाललोय बलेश्वर टेम्पल. जे काय बाणेश्वर टेम्पल. सॉरी फॉर रॉंग प्रोनाउन्सिएशन. बाणेश्वर टेम्पल चाललंय आणि आमच्या घरापासून ते 51 किलोमीटर्स दाखवते आहे आणि प्रॉपर पुण्यातून ते 30 किलोमीटर आहे आणि आम्हाला काहीतरी 2 तास दाखवते म्हणजे 1 hour 52 minutes असं. मंदिर आहे तिथे छान असं महादेवाचं आणि सोबतच छान असा धबधबा पण आहे आणि तिथे ना एक आणखी प्लेस आहे जिथे तुम्ही जाऊ शकता जिथे आय थिंक 600 रुपीज पर पर्सन आहे. जिथे तुम्हाला जेवण वगैरे मिळते ते सगळं तुम्हाला मी पुढे सांगेल आणि दाखवणार पण आहे. सो चला मस्त वेदर झालंय. तुम्हाला पण दाखवते वेदर कसं झालंय. आणि आता बघा आमचं खाणं पिणं सुरू झालंय ऑलरेडी. अवयूने सकाळी मफिन्स खाल्ले होते आणि सोबत ऍपल खाल्लं होतं पण त्यानंतर ब्रेकफास्ट मध्ये मी पराठा केला पण त्याने की खाल्ला नाही कारण ते एक्साइटेड होता जाण्यासाठी. सो आता त्याचं हे मखाने खाणं सुरू झालंय आणि ऑलमोस्ट आमचा प्लॅन कॅन्सलवर झाला होता म्हणजे कॅन्सल होण्यावर आला होता कारण आमचे जे साहेब आहे यांना ऑन टाइम सगळ्या गोष्टी आवडतात. आंटीमुळे उशीर होणार होता आणि मी याची आंटी आहे आणि माझ्यामुळे उशीर होणार होता. ऍक्च्युली झालाय उशीर प्रीतम ऑलरेडी असं काहीच झालं. आणि एक गोष्ट सांगते की जसं की मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की ऑलरेडी म्हणजे काल मला किती त्रास होत होता कव्हरेजचा आणि त्यामुळे माझी झोप पण नाही झाली. परवा पण नव्हती झाली रात्री. काल पण नाही झाली. काल दुपारी पण नाही झाली कारण डोक्यात काहीतरी विचार सुरू होते आणि त्यामुळे झोप नाही झाली आणि म्हणून मला हा सगळा आज प्रॉब्लेम झाला. आणि ऑनेस्टली सांगते मला बाहेर फिरण्यात ना आजकाल काहीच इंटरेस्ट नाहीये. मला फक्त माझं घर आवडते असं झालंय. पण हे चुकीचं पण आहे कारण हेच आपलं वय आहे फिरण्याचं. अदरवाईज मग थोडं म्हातारपण आलं की आपण तर आणखीच लवकर म्हातारे होणार आहोत फॉर शुअर. पण मी तिथल्या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. तर तुम्ही पण 1 day रिटर्न ट्रिप प्लॅन करणार असाल तर नक्की ते व्हिजिट करू शकता. बरेच आम्ही रिव्ह्यूज वगैरे बघून चाललोय. सगळं खूप छान आहे. चला तर आता मस्त मोसम एन्जॉय करूया आणि तिथे पोहोचूया आणि पुढे काय काय होते तुमच्याशी शेअर करते. सो बघा असा काहीसा वेदर झालाय. खूपच मस्त आहे. ना पाऊस येत आहे ना गरम होत आहे. मस्त बादल आहे आणि अशा वेळेत तर फिरण्याची मज्जाच वेगळी असते. आणि आज तर मुहूर्त लागलाय की आम्ही निघालोय बाहेर फायनली. म्हणजे सगळी प्रीतमचं होतं की कॅन्सल करूया आपण. म्हटलं नाही आपण जाऊया कारण आपण प्लॅन केलाय. ठीक आहे थोडा उशीर होईल पण काही हरकत नाही आहे. सुट्टीचा दिवस आहे. थोडा पुढे मागे उशीर झाला तरी सुद्धा चालतं. बाळ मस्त झोपलाय कारण आज सकाळी तो खूप लवकर उठलाय आणि लवकर उठल्यानंतर त्याचं नेहमी असंच असते की तो म्हणजे असं सकाळीच लवकर झोपून जातो. आता काहीतरी 11 वाजले आणि मस्त खाऊन पिऊन झोपलाय बाळ. सो आम्हाला पुण्याच्या बाहेर एक टोल लागलेला आणि तिथे जाताना आम्हाला 135 रुपीज टोल लागलेला आणि येताना आय थिंक 65 रुपीज टोल होता. तर जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन मला प्रीतम बोललेला की हे नक्की ॲड कर म्हणजे जर कोणाला जायचं असलं तर त्यांना सुद्धा ह्या गोष्टी माहिती असायला पाहिजे की जाता येता आपल्याला काहीतरी 200 समथिंग टोल लागतो आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही मेन सिटीमधनं बघता ना तुम्हाला 30 to 35 किलोमीटर्सच पडतं. पण आम्ही लिटरली एका टोकावर राहतो लोहगावला. तिथनं आम्हाला 51
51 किलोमीटर्स दाखवत होतं. बट जर तुम्ही म्हणजे जिथे कुठे तुम्ही राहत असाल आणि तिथे तुम्ही जर बनेश्वर टेम्पल टाकलं, वन उद्यान टाकलं, तर तुम्हाला त्याचं प्रॉपर असं लोकेशन मिळून जाईल मॅपवर. आणि त्यानंतर ना मस्त असं वेदर होतं, खूप मस्त वेदर होतं. आधी तर पाऊस नव्हता, पण त्यानंतर रिमझिम पाऊस सुरू झाला होता. पण असा अति पाऊस बिलकुल नव्हता. तुम्हाला आता या वेळेस निघायचं असेल ना, म्हणजे विदिन 2-3 वीक्स, तर तुम्ही नक्कीच तिथे जाऊ शकता. कारण खूप जास्ती असा पाऊस नाही आहे, कमी पाऊस आहे. स्टार्टिंगला 4 दिवस खूप जास्ती पाऊस होता, त्यामुळे मी खूप घाबरली होती की मला नाही कुठे जायचं. पण ॲक्च्युली आता एवढा पाऊस नाही आहे, तर तुम्ही कुठेतरी बाहेर 1 डे 2 डे ट्रिपसाठी आरामात निघू शकता. आणि तुम्हाला आता जस्ट एक मोठा असं गेट दिसला असेल, तिथे मेन एंट्रन्स आहे बनेश्वर टेम्पलमध्ये जाण्यासाठी. तिथून 500 मीटरवर ते मंदिर आहे. आणि बघा इथे आजूबाजूला एवढे छान झाडं लावलेत त्यांनी आणि इतकी छान हिरवळ आहे की तुम्ही एंट्री केल्या तुमचं मन 100% प्रसन्न होईल. इथे प्रॉपर असं पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे. व्यवस्था म्हणजे बाहेर मोठं पटांगण आहे, तिथे तुम्ही 4 व्हीलर 2 व्हीलर लावू शकता आरामात. तिथे पार्किंगचे आय थिंक चार्जेस पण काहीच नाही आहे. अव्यूची झोप झाली आहे, अव्यू पण झोपून उठलाय, छान छान पाणी पिल्लंय, थोडं खाऊ खाल्लंय, माझंही पोट भरलंय कारण मी खूप सारे मखाने खाल्ले आज बसल्या. पण मग काढताना जमलं पाहिजे प्रीतम, तसं टाकायचं. हा निघेल का? नाही तर इथेच टाक, याच्या मागे ठेवून दे ना, निघताना निघेल ना. ठीक आहे मग चालेल. खरंच इथलं बाहेर ना खूप सुंदर वाटत आहे, म्हणजे असं ग्रीनरी आहे, पाऊस येऊन गेलाय, खूप मस्त वाटत आहे. तुम्हाला पण दाखवते. तोड खूप सुंदर वेदर आहे आणि इतकं छान वाटतंय, मस्त थंड थंड, खूपच भारी आहे. नको म्हणताय तर असू दे प्रीतम, फोर्स नको करू. नको नकोस, नको दादा, नाहीये चिल्लर. अरे आपण खूप कॅश काहीच नाही आणली अव्यू प्रीतम. अरे नाहीये बाळा, जायचं तुलाच विचारावं लागेल मग. तू विचार ना, तर काय झालं, तिथे जेंट्स पण तर आहे. आम्ही इथे पोहोचलो आणि ऑलमोस्ट 2 ते 2.5 तास आम्हाला इथे लागले होते पोहोचण्यासाठी. आणि आल्या आम्हाला वॉशरूम जायचं होतं, तर इथे वॉशरूमची सुद्धा व्यवस्था आहे. जिथनं आपण एंट्री करतो ना, तिथेच लेफ्ट साईडला एक वॉशरूम आहे. असं खूप छान नाही म्हणता येणार, पण हां एमर्जन्सीमध्ये तुम्ही यूज करू शकता. तिथे लेडीजचं वेगळं आणि जेंट्सचं वेगळं आहे. पाण्याची पण तिथे छान अशी व्यवस्था आहे. सो ते पण मला तुम्हाला सांगायचं होतं. इथे माझ्या आणि प्रीतमच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या आणि ते बरेच लोक येत होते, जात तर नव्हते, म्हणजे येतच होते. आणि बरेच ना फॅमिलीज पण इथे आले होते. ते खूप मस्त फॅमिली आम्हाला इथे भेटले, म्हणजे बरेच फॅमिलीज आम्हाला इथे दिसत होते. बघू शकता तुम्ही मागे बरेच कार आहे इथे. आणि इथे मंदिरच नाही, ते इथे वन उद्यान पण आहे एक्झॅक्ट त्याच्या बाजूला. आणि त्याची पण फीस आहे, ते काय आहे ते पुढे मी तुम्हाला सांगतेच. पण आता आम्ही वॉशरूम वगैरे जाऊन आलो आणि आता आम्ही दर्शनासाठी चाललो आहे. इथे बाहेर ना एक छान असं छोटंसं त्रिशूल आहे आणि तिथनंच खरं तर एंट्री आहे बनेश्वर टेम्पलची. आजूबाजूला खूप सारे दुकानं पण आहे. जर तुम्हाला मंदिरात जायचंय, फुलं हार हवं असेल तर तुम्ही ते सुद्धा इथनं आजूबाजूमधनं घेऊ शकता. आणि असं खूप महाग पण नव्हतं, नॉर्मल प्राईस होती. पण माझं असं होतं की ते घेतल्यानंतर तिथे फेकल्याच जातं. सो बेटर वे आपण काहीच नको घ्यायला, हवं तर आपण तिथे दक्षिणा वगैरे देऊया, अशी काहीची तिथे एंट्री आहे. खूप जुन्या काळातलं हे मंदिर मला वाटतं, कारण ते दगडाचं वगैरे बनलं होतं, त्याच्यावरूनच आपल्याला त्या गोष्टी कळून येतात. आणि तिथे पोहोचल्या आम्ही काय बघितलं ते तुम्हाला सांगते. मंदिर तर खरंच जुन्या काळातलं होतं, खूप सुंदर मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे. पण आल्याने इथे 2 कुंड दिसले. सर्वात पहिलं कुंड होतं ते म्हणजे फिशचं. जेव्हा मी अमृतसरला होती ना, म्हणजे गेली होती गोल्डन टेम्पलला, तेव्हा मी तिथे खूप सारे असे फिश बघितले होते. त्याच्यानंतर मी आज हे फिश बघत आहे. इतके सुंदर आणि कलरफुल होते. असं कुंड होतं ते त्यांचं आणि तिथे छान असे वेगवेगळ्या टाईपचे फिश होते. अव्यू पण त्यांना बघून फिश वगैरे म्हणत होता आणि खरंच ते दिसायला खूप सुंदर वाटत होतं. आता इथे प्रीतमने वगैरे हातपाय धुवून घेतले होते छान. आणि आता आम्ही मंदिरात दर्शन करण्यासाठी जाणार होतो. इथे मंदिरात एंट्री करण्याच्या एक्झॅक्ट अपोजिटला बघा नंदी आहे. खूप सुंदर वाटलं मला ते नंदी, खूप छान. त्या नंदीसाठी पण असं छोटंसं घर बनवलंय. घर म्हणजे त्यांचं ते मंदिर बनवलं आहे नंदीसाठी सुद्धा. आणि तिथे जाण्यापूर्वी ना अजून एक आम्हाला तिथे कुंड दिसलं, ज्याच्यात खूप सारे टर्टल होते. आणि हे टर्टल बघून सर्वात आधी आम्हाला योगिता मावशीची आठवण आली, कारण त्यांच्या घरी पण ना 2 टर्टल होते. एक आय थिंक गेला, पण एक आहे त्यांच्याकडे. तर मी प्रीतमला बोलली होती की आपण योगिता मावशीला इथे घेऊन येऊ आणि त्यांच्याकडे
पण टर्टल आहे ते त्यांचे फ्रेंड्स इथे त्यांना भेटेल असं काहीसं आमचं डिस्कशन चाललं होतं. पण इथे खूप सारे होते आणि ते टर्टलसाठी ना त्यांनी प्रॉपर असे 2 पाट्या पण लावल्या होत्या की त्यांना आराम करायचा असेल किंवा अजून काही रिझन्स असू शकतात. तर त्याच्यावर सुद्धा खूप सारे टर्टल्स होते आणि वेगवेगळ्या साईजमध्ये इथे ते खूप सारे टर्टल्स होते. बघून खरंच खूप छान वाटलं. मला फक्त थोडंसं हे वाटलं की ते थोडं मेंटेन नव्हतं, म्हणजे क्लिनिंग वगैरे आय थिंक नव्हती, पण ठीक आहे. त्यानंतर आम्ही छान असं पिंडाचं दर्शन केलं, महादेवाचं दर्शन केलं. मस्त पिंड होती, म्हणजे खूप छान वाटलं. जेव्हा आपण अशा मंदिरात जातो आणि एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते, ती दगड, ती थंडावा, खूप भारी वाटतं. इथे फक्त एक रिस्ट्रिक्शन्स होते काही गोष्टींचे, जसं की बायकांनी सगळे केस वर बांधून आतमध्ये जायचं, माणसांनी टी शर्ट काही घातलं असेल वरचं ते काढायचं, चमड्याची बेल्ट, सॉक्स हे सगळं अलाउड नव्हतं तिथे. पण तरीसुद्धा म्हणजे प्रीतम तर आतपर्यंत नाही आला, मग त्यांनी फक्त लांबूनच दर्शन घेतलं. पण मी आतमध्ये गेली होती आणि ते पिंड खूप सुंदर होतं. त्यांनी मला बरीच इन्फॉर्मेशन इथली दिली की इथे ते रोज संध्याकाळी 7 वाजता आरती करतात, सकाळी 6ला आरती करतात आणि आरतीच्या ड्युरेशनमध्येच ना तिथे छान असं सजवल्या जाते रोज त्याला. म्हणून त्यांनी मला म्हटलं आहे की ते थोडेफार फोटोज पण मला देतील, माझ्याकडनं नंबर पण त्यांनी घेतला आहे. आणि असं काहीसं छान आम्ही दर्शन करून बाहेर आलो. बाहेर आल्या बघते तर काय मस्त मुसळधार पाऊस सुरू झाला होता. प्रीतमचं असं होतं की थांबूया थोड्या वेळ, आणि सडनली त्याला काय सुचलं माहिती नाही, माझी छत्री घेतली आणि तिथे डाव्या साईडला मारुतीचं मंदिर होतं, तर अव्यूला तिथे घेऊन गेला. मग प्रीतम मला बोलला तू इथेच थांब, कारण ते थोडं स्लिपरी होतं. म्हणून प्रीतम आणि अव्यू जाऊन तिथे छान असं दर्शन करून आले. प्रीतम जेव्हा स्वतःहून एफर्ट्स घेऊन अशा काही गोष्टी करतो ना, मला खूप भारी वाटतं. अदरवाईज कोणत्याही देवाकडे कुठेही जाण्यासाठी ना त्याला मला थोडं पोक करावं लागतं की चल ना. पण जेव्हा तो स्वतः असे एफर्ट्स घेतो ना, तर लिटरली मला असं वाटतं की यार हा स्वतःहून करताय, म्हणजे ऑब्व्हियसली अप्रिशिएशन तर त्याला करायलाच पाहिजे. छान दर्शन वगैरे झालं होतं. आता पेट पूजा करायची वेळ होती. आज घरून निघताना आम्ही काहीच खाऊन नव्हतं आलो. प्रीतमने फक्त थोडी कॉफी घेतली होती आणि आता काहीतरी 1 वाजला होता आणि त्याला खूप भूक लागली होती, म्हणून म्हटलं की चला थोडंसं काहीतरी खाऊया. आणि तिथे जसं फुलहारांचे दुकान आहे ना, तसेच तिथे खाण्यापिण्याचे पण थोडेफार छोटे छोटे दुकानं आहे. तर आम्हाला ॲक्च्युली दुसऱ्या दुकानात जायचं होतं, पण त्या काकूंनी आम्हाला आवाज दिला आणि आम्ही तिकडेच बसलो. थोडं अनहायजेनिक मला वाटत होतं, पण त्यांनी ना गरम गरम वडापाव आम्हाला बनवून दिलं. आम्ही म्हणजे मी तर अर्धाच वडापाव खाल्ला. प्रीतमने 2-3 वडापाव खाल्ले, कारण त्याला खूप भूक लागली होती. आणि सोबतच ना अव्यूला पण मी घरून आणलेला पराठा भरवला, त्यानेही ते पोटभर खाऊन घेतलं. कारण इथून आम्हाला पुढे छान असं एक्सप्लोअर करायचं होतं, ते म्हणजे वन उद्यान, जे की खरंच खूप छान आहे, पुढे तुम्हाला दिसणार आहे. चला त्यापूर्वी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की मी पहिल्यांदा प्रीतमला मिरची खाताना बघते आहे, जे की तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. आणि सोबतच ना गरमागरम ती भजी पण बनवत होते, तर आम्ही 1 प्लेट ते पण घेतलं. पण इथे ना प्राइसिंगमध्ये खूप डिफरन्स असतो. आय नो की बाहेर गेल्यावर पैसा लागतो, नो डाऊट, पण जिथे 10-20 रुपयाचा वडापाव असते तिथे ते लोक 30-40 रुपये चार्ज करतात, पण यांनी 25 रुपये चार्ज केले होते. आणि भज्याची काहीतरी 60-70 रुपये असं सांगितलं होतं. सो ठीक आहे, बेसिक प्राईस होतं, असं खूप हाय नव्हतं. त्यानंतर आम्ही इथनं तिकीट घेतलं. वन उद्यानला तिकीट आहे 20 रुपये पर हेड, आणि आय थिंक 5 वर्षाच्या वरच्या मुलांना पण तिकीट लागतं, पण अव्यूला नाही लागलं. आम्ही इथे एंट्री केल्या अव्यूचं चाललं होतं की मला पायी चालायचं नाही आहे, पण कसं बसं त्याला थोडंसं आम्ही धाक दिला की बघ ते काका तुला बघत आहे, ते तुला रागवतील. तर मग तो पायी चालायला लागला. आणि जेव्हा तो पायी चालायला लागला ना, तो पूर्ण वेळ म्हणजे जाऊन येईपर्यंत तो पायीच चालला. त्याला आम्हाला एकहीदा पकडायची गरज पडली नाही. इतकं छान आणि गोडचं बाळ आहे माझं, मस्त चालून खूप एन्जॉय त्याने केलं. सो आम्ही इथे डावीकडे चाललो आहे, पण उजव्या साईडला इथे गार्डन पण आहे लहान मुलांसाठी. आणि डाव्याकडे धबधब्याला जाण्याचा मार्ग आहे, ॲज वेल एज वन उद्यान पण आहे. आणि सोबतच इथे प्राण्यांचं असं जे स्टॅच्यूज वगैरे असतात ना, ते सगळं पण आहे. म्हणजे मुलांना एंगेज ठेवण्यासाठी हे खूप भारी आहे. सोबतच त्यांनी ना जो वॉकवे बनवला आहे त्याच्या आजूबाजूला पण छान असं लावून घेतलं आहे, म्हणजे ते दिसायला सुद्धा खूप सुंदर वाटतं. सो इथे गार्डन पण आहे आणि गार्डनमध्ये ना असं आत जाण्याचा एक मार्ग आहे. थोडा पाऊस परत सुरू झाला आहे, कंटिन्यू त्याचा जाय सुरू आहे. तर आता आम्ही चाललो धबधब्याकडे. छान आहे बोलले, पण त्यांनी भिंत बांधली आहे, कारण तिथे 1-2 इन्सिडेंट झाले त्यानंतर. आणि आता मस्त आम्ही एन्जॉय करतोय. पाऊस परत सुरू झाला. व्ह्यू You don't trust me? Very bad.
प्रीतम इथे फोटो खूप सुंदर येईल, प्लीज थांब ना. मी तुम्हाला इथे डान्स करताना दिसते बिकॉज ना याच्या एक्झॅक्ट बाजूला एक ॲडव्हेंचर पार्क आहे जिथे तुम्हाला 600 रुपीज पर हेड फीस आहे आणि ते काहीतरी मॉर्निंग 9 ते संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत असतं. तिथे रेन डान्स आहे, स्विमिंग पूल आहे आणि बऱ्याच छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज आहे. तिथे तुम्हाला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं हाय टी हे सगळं प्रोव्हाइड केलं जातं. तिथे काहीतरी 600 रुपीज पर हेड आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही तिथे सुद्धा जाऊ शकता. पण आमचं असं होतं की आम्हाला एवढा वेळ थांबायचा नव्हतं आणि एवढ्या मॉर्निंग निघणं पण आमच्याकडनं खरं तर शक्य झालं नव्हतं. सो म्हणून आम्ही हेच प्रेफर केलं. आणि खरं तर इथे पण खूप एन्जॉय होत होतं, म्हणजे खूप एन्जॉय आम्ही करत होतो कारण अव्यू पण होता आणि आम्हा दोघांची मजा मस्ती पण सुरू होती. आणि जे एक्झॅक्ट बाजूला आहे ना ॲडव्हेंचर पार्क, तिथनं कंटिन्यू आवाज येत होतं गाण्यांचं आणि त्या गाण्यांवर आम्ही मस्त रस्त्याने चालत चालत डान्स पण करत होतो. आता रेन डान्स म्हटल्यावर ऑब्व्हियसली डान्सचेच गाणे लागतात आणि ते इतकं भारी वाटत होतं ना. थोडा थोडा पाऊस, मस्त ते गाणं ऐकतोय आपण आणि मस्त आपण एन्जॉय करतोय. ग्रीनरी आहे, थंडावा आहे, सगळ्या गोष्टींचं एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन होतं. आणि रस्त्यात असे काहीसे स्टॉल्स पण लावले होते जिथनं तुम्ही फ्रूट्स किंवा जे कॉर्न वगैरे आहे ते विकत घेऊन आरामात खाऊ शकता. आज मी ट्रायपॉड घेऊन गेली होती आणि माझ्या डोक्यात हेच सुरू होतं की ट्रायपॉडचा प्रॉपर आज आपण वापर करूया. आणि म्हणूनच हे सगळे जे शॉर्ट्स आहे ना, जे आम्ही तिघंही एका फ्रेममध्ये दिसतोय आणि आजूबाजूला बघा किती मस्त वारा आणि पाऊस सुरू आहे, हे सगळे मी ट्रायपॉडनेच घेतले. कमाल, दोघांचे तिघांचे घेतोय प्रीतम. चलो आ जाओ यू. देवा रे देवा. धबधबा पुढे आहे का? खूप पुढे जायचं की नाही रे प्रीतम? हा जाऊ शकतो. थोडी भीती वाटत होती आहे की नाही आहे, पण आहे बोलले. मस्त आहे वेदर. पाऊस सपोर्ट करतोय रे प्रीतम आज आपल्याला. हा ना, थोडा येतोय थोडा नाही येतोय, भारी वाटतंय. भारी आहे, खूप भारी आहे. तुम्ही नक्की या. पावसाळ्यात तर मस्ट विजिटेड प्लेस आहे. इथे ऍडव्हेंचर पार्क पण आहे. हा कुठे आहे? नाही व्हाईट कलर तो का? तर दिसन कुठून आपल्याला? आपण जायचं कुठून आहे? अच्छा हा, ओके. वेट वेट, तुम्हाला पण धबधबा दाखवते. हा ना, पाणी आहे. ओके, लेट्स सी. इथे बाजूला ऍडव्हेंचर पार्क आहे आणि ते पण मस्त आवाज येत आहे, तो भारी वाटतंय. फोटो घेऊ एक इथला. मस्त इथे पाणी येतं इथनं सगळं आणि हा सगळा धबधबा आहे. पुढे तुम्हाला आणखी क्लिअर दाखवते. आणि हे दोन माझे राम लखन पुढे पुढे चालले मला सोडून. आय डोंट नो वाय. कुठून बघायचंय? कुठून बघू? वर जायचंय? भारी. इथून घेऊ का व्ह्यू? मस्त आहे, पण एवढा फोर्स आहे ना प्रीतम, म्हणून त्यांनी हे बंद केलंय. भिंत कुठे बांधली बोलले? एवढ्या लवकर. Come again another day. किती हा पाऊस, बापरे. तुम्हाला आवाज येतच असेल इतकं का पाऊस आहे. अँड सी द ग्रीनरीज. एकदम भारी वाटतंय. प्रीतम छोटी मसुरी. धबधबा खरंच भारी होता. छोटा होता पण ऍक्च्युली त्याला खूप फोर्स आहे प्रीतम.
धबधब्याला, तर ते थोडंसं जाऊ शकतो आपण. एकदा तर नक्कीच जायला पाहिजे, भारी आहे. स्पेशली इथली ग्रीनरी ऑसम आहे. काय प्रीतम? आणि तुम्ही पॉसिबली पावसाळ्यात या. पॉसिबली पावसाळ्यात या बिकॉज इथली ग्रीनरी इज ऑसम. तुम्ही नक्की या. वन टाइम वॉच आहे, नेहमी असं येऊ शकत नाही, पण हा मंदिरात तुम्ही नेहमी येऊ शकता. 100-250. हा जो आवाज येत आहे दॅट इज द ऍडव्हेंचर पार्क, जे की याच्या एक्झॅक्ट बाजूला आहे. हा कॉपीरायटिंग येईल, मी म्यूट करून देईल इथे, आणि मग तुम्हाला माझा आतमधला आवाज येईल. बारिश होती है चमक चमक छम छम. आपण हे नेहमी युज करू शकतो प्रीतम, असं भारी वाटतंय मला. बोलायला लाज पण नाही वाटत अजिबात. इथे फोटो घेऊ काय यार प्रीतम? ब्लूटूथ कनेक्ट करून दे याला, सो आय कॅन इझिली टेक अप फोटोज एनीवेअर. बट आय डोंट हॅव ब्लूटूथ कनेक्शन नाव ना. नको नको प्रीतम, आय डोंट थिंक सो. आपण जायला पाहिजे, तसं त्यांनी बोललो होतं की तिथे थोडंफार रिस्की आहे. बघितला ना, झाला ना धबधबा. धबधब्याची डेफिनेशन म्हणजे वरून पाणी खाली जेव्हा पडतं त्याला धबधबा बोलला जाते. आणि मी तुम्हाला जे दाखवलं ते नदी टाईपमध्ये होतं. त्याचं रिझन असं होतं की जिथे धबधबा होता ना तो बॅक साईडला होता, आणि बॅक साईडचं पाणी ते पुढे येत होतं, आणि ते आपल्याला नदीच्या फॉर्ममध्ये दिसत होतं. पण ॲक्च्युली तिथे धबधबा आहे, पण तिथे बिकॉज ऑफ बरेच इन्सिडेंट्स झाल्या म्हणून तिथे जाण्याची कोणालाच परमिशन नाही आहे. आणि खरं तर ते जे नदीचं पाणी पण दिसत होतं ना तिथेही जाण्याची परमिशन नाही आहे. तुम्ही दुरूनच बघून त्याला एन्जॉय करू शकता, असं काहीसं तिथे होतं. आणि मला तरी वाटते की हे सर्वात चांगलं म्हणजे त्यांनी केलं होतं. एकदम सेफर ऑप्शन आहे ते, कारण बरेच लोक बरेच ग्रुपमध्ये मुलं येतात आणि ते खूप मस्ती करतात, आणि मस्तीमध्ये ते फोर्सफुली जे येणारं पाणी असते त्याने बऱ्याच गोष्टी होऊ शकते. सो मला हे खरंच आवडलं. म्हणजे लांबून बघा, एन्जॉय करा, वेदर एन्जॉय करा, ग्रीनरी एन्जॉय करा, आणि रिस्क काहीच नको. यायला भारी वाटते. हा एवढा फास्ट काय येतोय? याला काय झालं एवढं फास्ट यायला? अभि थोडं स्लो आहे बाळ. अभि थोडा मोठा झाल्यावर त्याला थोडंसं आश्चर्य वाटेल ना, अरे हत्ती हत्ती. टच केलं याने याला. डॉग डॉग आहे का रे अभि? तो से डॉग. सो आम्ही छान फिरलो. ऍक्च्युली इथे एकदा येऊ शकतो, म्हणजे यायलाच पाहिजे. खूप छान मंदिर आहे. बनेश्वरचं मंदिर आहे, म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. सोबतच तिथे 2 असे कुंड आहे, ज्यात एकीकडे टर्टल आणि दुसरीकडे काय होतं, फिश होते, आणि कलरफुल फिश होते. जसं की मी एकदा गोल्डन टेम्पल गेली आहे अमृतसरला, तिथे मी असे फिश बघितले होते, आणि खूप सुंदर फिश होते ते. त्यानंतर मंदिर खूप छान आहे, खूप जुनं मंदिर आहे. तिथे काही गोष्टी पाळावं लागतात, जसं की प्रत्येक बाईला जाताना किंवा मुलीला जाताना, म्हणजे प्रत्येक वुमन्सला जाताना पूर्ण केस बांधून जावं लागतं. आणि म्हणजे माणसांना जायचं असलं तर तुम्हाला टी शर्ट किंवा शर्ट तुम्ही काही घातलं ते काढून जावं लागतं, चमड्याचं वगैरे. म्हणजे मला वाटते फक्त शर्ट टी शर्टच इथे नवीन दिसलं मला, अदरवाईज बेल्ट वगैरे तर आपण ते काढूनच पाठवतात. बाळ इथे आहे इथे. सो असं काहीसं आहे. आणि तिथे बाजूला ना वन उद्यान आहे, तिथे तुम्ही नक्की जा. म्हणजे धबधबा आहे पुढे. अप्रॉक्सिमेट 1 किलोमीटर तुम्हाला पायी चालावं लागते, पण ते काहीच वाटणार नाही चालताना. आणि या दिवसांमध्ये म्हणजे पावसाळ्यात तुम्ही खरंच या. इतकी सुंदर हिरवळ आहे तिथे, म्हणजे माझं मन खूप प्रसन्न झालं तिथे जाऊन, खरंच सांगते. हिरवळ आहे, थोडा थोडा पाऊस येतो आहे, अधूनमधून जातो आहे, आणि खूप म्हणजे खूप छान वाटतंय. आणि मलाच नाही तर प्रीतमला सुद्धा ते खूप आवडलंय. 1 डे रिटर्न आरामात होतं. पुण्यावरनं यायला 2 तास आणि जायला 2 तास, आणि 2-3 तास तुम्ही इथे आरामात स्पेंड करू शकता. सो असं काहीसं आहे. चला तर आता आम्ही रिटर्न निघालोय. रस्त्यात कुठेतरी थांबून छान लंच करणार आहे. सो स्टे कनेक्टेड. पुढे काय होते तुमच्याशी शेअर करते, कारण याला आता हे सगळं खायचं पडलंय. सो मला आता याच्याकडे आधी लक्ष द्यावं लागेल, त्यानंतर मग तुमच्याशी बोलते.
चला तर आता आम्ही घराकडे निघालो आहे माझ्या आवडीची मराठी गाणी ऐकत ऐकत आणि वेदर खूप मस्त झालं आहे आणि व्हिडिओसुद्धा खूप मोठा झाला आहे. पण मला तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथल्या दाखवायच्या होत्या. हां, ॲडव्हेंचर पार्क मला नाही दाखवता आलं बिकॉज तिथे आम्ही नाही गेलो. पण तुम्हाला जर तिथे पूर्ण दिवस स्पेंड करायचा असेल तर तुम्ही नक्कीच तिथे व्हिजिट करू शकता. चला तर माझा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय.